आणि पुढची ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमध्ये रस्त्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर आता कचरा घोटाळा उघड झाला आहे। टी वॉर्डमध्ये 900 कोटींचा कचरा घोटाळा समोर येतो आहे। कचरा वाहतुकीत हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तसा आरोप केला आहे। घोटाळ्याचे कागदपत्र स्थायी समितीत त्यांनी सादर केली आहेत आणि घोटाळेबाज कंपनीलाच हे कंत्राट आहे जे दिलं गेलं होतं। महापालिका आयुक्तांनी आता याची चौकशी करावी अशी मागणी मनसे आणि संदीप देशपांडे यांनी केली आहे। 900 कोटी रुपयांचा हा कचरा घोटाळा आहे महानगरपालिकेतला। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। हेमंत, आधी रस्त्याचा घोटाळा आणि आता हा 900 कोटींचा कचरा घोटाळा समोर येतोय, नेमका काय आहे हा घोटाळा? रुजिता, मुंबई महापालिकेमध्ये घोटाळ्याचे जे सत्र आहे ते सुरूच झालेले आहे अशा पद्धतीचे दिसत आहे। कारण महापालिकेमधला रस्ते घोटाळा असू दे, नालेसफाई घोटाळा असू दे, याची चौकशी सुरू आहे। याच्या संदर्भातल्या दोषी कंत्राटदार अधिकारी यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण आता अजून एक घोटाळा उघडकीस आलाय। तो घोटाळा म्हणजे मुंबई महापालिकेमधला जो कचरा घोटाळा आहे तो 900 कोटीचं कंत्राट मिळतं आणि या 900 कोटीच्या कंत्राट उचलण्यामधल्या त्या गाड्या आहेत त्या गैरप्रकारे कशा पद्धतीने वाढीव बिलं दाखवत आहेत, हे कंत्राटदार कसे वाढीव बिलं मंजूर करून घेतात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धरून, हे उघडकीस मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केलं। आणि थोडं थांबवते कारण संदीप देशपांडे आता आपल्याबरोबर आहेत। संदीप जी, हा लागोपाठ दुसरा घोटाळा जो ज्याचा दावा तुम्ही केलाय, 900 कोटींच्या घरातला हा घोटाळा आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीने एक गाडी तीन ठिकाणी दाखवलेली आहे आणि तिन्ही ठिकाणी त्याची वेगवेगळी बिलं जनरेट झालेली आहे। आज त्या टेंडर कंडिशन मध्ये कंपल्शन होतं की तुम्ही व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम लावली पाहिजे जेणेकरून या पद्धतीचे घोटाळे होणार नाहीत। पण अधिकाऱ्यांनी कुठली व्हीटीएस सिस्टीम नसताना कंत्राटदारांची बिलं मंजूर केलेली आहेत, त्यांना महापालिकेने पेमेंट केलेलं आहे। आज एक गाडी डम्पिंग ग्राउंडला जाते आणि ती डम्पिंग ग्राउंडला समजा 4 वाजता पोहोचत असेल तर त्याच्या आधीच ती गाडी 2 वाजता दुसऱ्या ठिकाणी असते। मग हे कसं काय शक्य आहे? जी गाडी आरटीओ मध्ये फिटनेस सर्टिफिकेटसाठी आहे त्याच गाडीचं बिल महापालिका जनरेट करते आणि त्यांना कंत्राटदारांना पेमेंट करते। लाखो करोडो रुपयांचं पेमेंट हे कुठलंही ट्रान्सपोर्टेशन न करता कंत्राटदारांना दिलं गेलेलं आहे। बरोबर, पण आज तुम्ही या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे, कसा प्रतिसाद मिळालाय? तर निश्चितपणे आज स्थायी समिती अध्यक्षांनी निदान स्थायी समितीत तरी हे सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये प्रशासन याच्यावर उत्तर देईल आणि मग याच्या चौकशीचा आदेश ते देतील। संदीपजी धन्यवाद। जय महाराष्ट्राशी बोलल्यानंतर 900 कोटी रुपयांचा कचरा घोटाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कंपनी आधीच मुळात ब्लॅकलिस्टेड होती, जो कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड होता, काळ्या यादीत होता, त्यालाच पुन्हा हे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आणि यामध्ये 900 कोटींचा घोटाळा हा उघड झाला आहे। महानगरपालिकेकडून 900 कोटींचं पेमेंट हे या कंत्राटदाराला झालेलंही आहे।